शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी। प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण। इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे। ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण या ठिकाणी बघू शकतो। 25 तारखेचा जो आपल्याला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे। अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे। त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते। तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे। मित्रांनो, 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। परंतु आता विशेष माहिती 27 तारखेला पहाटे पाऊस जोरदार सुरू होणार आहे। त्यामुळे आपला गाव, आपले तालुके नक्कीच सारखेला अंदाज बघायचा आहे। तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे। या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे। जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। त्यानंतर 27 तारखेला सकाळच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबा आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस, नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे। पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। किनवटचा भाग या ठिकाणी आहे। पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे। लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे, या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे। आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया। मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं। नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे। त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते। आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते। 27 तारखेचा हा अंदाज आहे। नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे, त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे। तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे। मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे। नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे। त्यानंतर
नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे तो आपल्याला पहाटे पहाटे बघायला मिळत आहे. परंतु आता जो पाऊस कमी दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला, 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा 29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, अरणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट आहे या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर आपल्याला 30 तारखेला सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपण, तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं, सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही, परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही
काही भागात नाही परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे. आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते. तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेची. 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड आहे, पारतूर आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे, या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे
तो आपल्याला पहाटे पहाटे बघायला मिळत आहे. परंतु आता जो पाऊस कमी दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला, 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा 29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, अरणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट आहे या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर आपल्याला 30 तारखेला सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकतो आपण तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही, परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही काही भागात नाही परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची, कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी
आता तो कमी दाब आपण या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपल्याला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे. आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते. तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो, 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेची. 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड आहे, पारतूर आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे, या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे तो आपल्याला पहाटे बघायला मिळत आहे. परंतु आता जो पाऊस कमी दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला, 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला
बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा 29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, अरणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट आहे या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर आपल्याला 30 तारखेला सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकतो आपण तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही, परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही काही भागात नाही, परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची, कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपल्याला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे.
अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते. तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो, 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड आहे, पारतूर आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे, या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता, थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण, तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे तो आपल्याला पहाटे बघायला मिळत आहे. परंतु आता जो पाऊस कमी दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला, 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी
जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा 29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, अरणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे. या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट आहे या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर आपल्याला 30 तारखेला सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकतो आपण तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही. परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही काही भागात नाही परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे, याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपल्याला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे. आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते.
तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेची. 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन आहे या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे तो आपल्याला पहाटे बघायला मिळत आहे. परंतु आता जो पाऊस कमी दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला, 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा
29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, आर्णी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे. या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर आपल्याला 30 तारखेला सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपण तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही. परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही काही भागात नाही परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे, याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपल्याला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे. आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, आर्णी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते. तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो, 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेची. 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे.
त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे, देवळा आहे, सटाणा आहे. इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड आहे, पारतूर आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नेर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे. या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार ह्या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे दाब आहे 28 तारखेनंतर सुरू झालेला. 29 तारखेनंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता 28 तारखेला सुद्धा याची तीव्रता काही दाखवत आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेपासूनच दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा बघायला मिळत आहे. त्या कमी दाबाची जी सुरुवात आहे ती आपल्याला 28 तारखेपासून कुठेतरी बारीक सुरू झालेली आहे, परंतु 29 जुलै नंतर याचा मुख्य परिणाम या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येण्याची शक्यता असू शकते, परंतु यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे की आपल्या भागाकडे हा कमी दाब पुन्हा येत आहे. नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. 29 तारखेला पहाटेच्या सुमारास पहाटे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आपल्याला मध्य प्रदेशकडे होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तोच पाऊस आपल्याला महाराष्ट्राकडे बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला 29 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे आपल्याला पुन्हा एकदा 29 तारखेला मध्यरात्री आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला यवतमाळ, पंढरकवाडा, अरणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड आहे, करंजा, लाड आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली, बोदवड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे, नवीन अपडेट आहे या ठिकाणी आहे, बदललेली अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच नंतर आपल्याला 30 तारखेला
सकाळी आणि दुपारी जर बघितलं तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मागच्या अपडेटमध्ये पाऊस नव्हता, तरी सुद्धा मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगितलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला 70% आहे. परंतु या ठिकाणी आता बघायला मिळत आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला 30 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्याचनंतर जी पुढची अपडेट आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो. नंदुरबारच्या काही भागात अति जोरदार पाऊस आणि तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी गुजरातकडे जाताना बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आणखी मोठा बदल होऊन तोच पाऊस खाली आपल्याला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाकडे येताना दिसू शकतो. अवघ्या 2 दिवसात बदल होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वरती कमी दाब आहे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे, आणि काही मुंबईच्या भागामध्ये आपल्याला तिथेही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे चान्सेस आहे की आपल्या भागात तो पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकतो आपण तोच पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातकडे, राजस्थानकडे जाताना बघायला मिळत होता, परंतु आपल्याला तोच आता सुरतकडे आणि नंदुरबार, जळगाव, धुळेकडे बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येत्या 2 दिवसामध्ये बदल होण्याची शक्यता आणि आपल्याकडे जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये तर काही बदल नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कुठेही नाही. परंतु पुन्हा एकदा 9-10 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सुरू होईल आणि पुन्हा तोच पाऊस पुढे आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे तोच प्रवास सुरू राहील. म्हणजे खूप जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला नाशिकसह इतरत्र भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो, यामध्ये जर काही बदल झाला तर तातडीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही लगेच बघून घ्या, आणि नसेल केलं तर करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडिमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अपडेटमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. ही जी अपडेट आलेली आहे ही अति महत्त्वाची आहे आणि आत्ताच आलेली ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि तोही काही भागात नाही परंतु बऱ्याचशा भागात आपल्याला 90% भागात पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस आहे याची विशेष माहिती संपूर्ण आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. अति विशेष आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. कारण ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब तयार होत आहे याच कमी दाबामुळे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो हवामानाला. तर ह्या ठिकाणी आता तो कमी दाब आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. 25 तारखेचा जो आपला अंदाज आहे, आजचा अंदाज हा दुपारनंतर पुन्हा एकदा थोडा सक्रिय जोरदार होणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो तीव्र होणार आहे, परंतु छत्तीसगडच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम बघायला मिळत आहे. आणि 26 तारखेनंतर आपल्याला मुख्य पावसाची जो शक्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 26 तारखेला सकाळपासून अंदाज जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, अरणी, वाशिम, पंढरकवाडा, अलिबाग, उमरखेड आणि पुसद, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुरुवात बघायला मिळू शकते. तसेच नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपाची आहे. मित्रांनो, 26 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु आता विशेष माहिती 27 तारखेची. 27 तारखेला पहाटेपासूनच पाऊस जोरदार सुरू होणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा, आपला गाव, आपले तालुके नक्कीच बघा. आपले तालुके, जिल्हा, गाव आम्हाला कमेंट नक्कीच करा. आता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये सकाळपासूनच हा अंदाज बघायचा आहे. तर ह्या अंदाजामध्ये आपल्याला नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. 27 तारखेला या ठिकाणी आताच नवीन अपडेट आलेले आहे. या मागे आपण महापूर बघितला, पूर बघितला, जोरदार पाऊस बघितला, परंतु पुन्हा एकदा नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर तो भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिंडोरी आहे, या ठिकाणी वणी आहे, धोंडांबे आहे, पारसुला आहे, तसेच चांदवडचा भाग या ठिकाणी आहे.
देवळा आहे, सटाणा आहे, इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसंच निफाड, लासलगाव, पाटोडा, येवला, अंदरसूल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. ही 27 तारखेला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, शहापूर, वाडा, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 27 तारखेला सकाळच्याच वातावरणामध्ये चाळीसगाव, कन्नड, पेशावर, फुलंब्री, भोकरन या ठिकाणी, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड आहे, पारतूर आहे, सेलू आहे, माट आहे, जिंतूर आहे, या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेड, परभणीमध्ये सुद्धा जोरदार मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. पुसद, उमरखेड, अरणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. किनवटचा भाग या ठिकाणी आहे. पारतूर, मंगळूरपीर, करंजलाड, दरवा, नीर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता एकदम चांगल्या स्वरूपाची आहे. लातूर आहे, धाराशिव आहे, बीड, अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली आहे, या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, दापोली या ठिकाणी, पुण्याचा काही भाग जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. आता 27 तारखेला दुपारनंतर काय बदल होतोय आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, कमी दाबाचे जे क्षेत्र सुरू आहे त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं, तर काही भागात कमी बघायला मिळू शकतं. नंदुरबार या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा पाऊस कमी होणार आहे आणि नंदुरबारच्या काही भागात आणि या ठिकाणी गुजरातकडे पावसाची शक्यता, थोडीशी तीव्रता बघायला मिळू शकते. आता तोच कमी दाब पुढे येऊन आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या चंद्रपूर या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता बघायला मिळू शकते. 27 तारखेचा हा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे नंदुरबार या भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे. तर ह्या ठिकाणी आणखी 27 तारखेचा जो अंदाज आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पुन्हा एकदा 28 तारखेला पहाटेच्या सुमारास हा पाऊस जो आहे तो आपल्याला अति मुसळधार बघायला मिळणार आहे. मग त्या भागामध्ये 28 तारखेला पहाटेच्या सुमारास जो पाऊस आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच शेगाव, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळत आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकच्या काही भागात रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि बाकी संपूर्ण भागात रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण, तीव्रता झाल्यामुळे आपल्याला तो जो पाऊस आहे तो आपल्या